कराडमध्ये भाजपच्या राज्य महिला आघाडीकडून मॉक पार्लमेंटचे आयोजन केलं असून या पार्लमेंटमधून देशाची संसद कशी चालते याविषयी नवतरुण तरुणींना माहिती मिळणार आहे। आजच्या मॉक पार्लमेंटमध्ये आणीबाणीच्या वेळीची संसदेतील चर्चा हा विषय घेण्यात आला असल्याची माहिती सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले व आयोजक वर्षा भोसले यांनी दिली। द बेस्ट थिंग टीम कराड। काल के दौरान उस समय के कांग्रेस अध्यक्ष ने कहा था, इंडिया इज इंदिरा एंड इंदिरा इज इंडिया। मुझे लगता है उनकी सोच आज भी नहीं बदली है। मैं देख रहा हूँ उनका रवैया अभी भी नहीं बदला है। वे राज्यस्तरीय आयोजन केलं, हे वर्ष अतिशय महत्त्वाचं होतं। 2024-25 2024 सालामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक आणलं। अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आयोजित या वर्षामध्ये हे नारी शक्ती वंदन विधेयक आणल्यानंतर 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे। महिलांना संसदेमध्ये जायचंय तर त्या अनुषंगाने त्यांची मानसिक तयारी तर झाली पाहिजे, पण एखादा विषय मांडताना त्यांनी कशा पद्धतीने मांडावा याची एक मॉक तयारी आपण म्हणू, त्या अर्थानं या अधिवेशनाची तयारी आम्ही केली। आणि यामागचा हेतू काय आहे तर आणीबाणी हा विषय 50 वर्ष 25 जूनला आणीबाणीला पूर्ण झाली। त्या काळामध्ये कशा प्रकारे संविधानाची मोडतोड काँग्रेस सरकारने केली, इंदिरा म्हणजेच देश अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। एकंदरीत प्रेस आणि लोकांच्या निजी जीवनामध्ये त्यांनी ज्या प्रकारे हस्तक्षेप केला त्यामुळे आज 50 वर्षांनंतर त्याची समाजामध्ये जागृती व्हावी आणि या काँग्रेस सरकारने जी दडपशाही 50 वर्षापूर्वी केली होती ती आज कुठल्या अर्थाने बोलतात संविधानाची दडपशाही होते। तर समाजामध्ये जागरूकता आणणं, युवा पिढीमध्ये प्रामुख्यानं आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांना 50 वर्षापूर्वी काय घडलं होतं याची माहिती होणं आणि एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र देश निर्माण करत असताना प्रत्येकाच्या मनाची मशागत होणं हे जितकं गरजेचं आहे तितकीच विचारांची मशागत होणं आणि त्या अर्थानं हा संपूर्ण काळ समाजासमोर आणत असताना महिला शक्तीचं सुद्धा एक प्रकारे त्यांना प्रोत्साहन देणं, महिलांना तुम्ही संसदेत जाऊ शकता, तुमच्यात ती क्षमता आहे हा आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतू या मॉक पार्लमेंटचं आयोजन महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाने चित्राताई वाघ ज्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये केलं। संपूर्ण देशभर हे मॉक पार्लमेंट होतंय आणि या मॉक पार्लमेंटच्या माध्यमातून आज या कराड नगरीमध्ये जे मॉक पार्लमेंट होतंय आपण जर पाहिलं तर या मॉक पार्लमेंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या संसद ज्या सगळ्या पक्षातल्या आहेत आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीच्या आहेत अशा सगळ्या संसद तिथे बसलेल्या आहेत। प्रत्येकाला दिलेला पोर्टफोलिओ, त्या पोर्टफोलिओ प्रमाणे त्या पोर्टफोलिओवर शिरत त्यांनी केलेला अभ्यास, त्याचं केलेलं प्रेझेंटेशन आणि त्यामुळे एकंदरीत महिलांमध्ये निर्माण होणारा विश्वास हा अतिशय महत्वाचा, समाजामध्ये जागृती होणं आणि महिलांना समानतेची वागणूक देण्यासाठी एक सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी हे आयोजन केलेलं होतं। मी प्राध्यापिका वर्षा भोसले महाराष्ट्र प्रदेशाची उपाध्यक्ष आहे आणि मॉक पार्लमेंट या अभियानाची महाराष्ट्राची संयोजित आहे। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रातलं पहिलं मॉक पार्लमेंट हे आयोजित करण्यात आलं। केंद्रामध्ये आपलं संसद कसं काम करतं हे तरुण पिढीमधल्या लोकांना दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातून यशस्वीरित्या कराडमध्ये झालं। हे मॉक पार्लमेंट घेत असताना 1975 साली जी आणीबाणी देशामध्ये लागू झाली होती आणि तो भारताच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून आपण आजपर्यंत त्याची आठवण करतो। अशा आणीबाणीमध्ये काय परिस्थिती उद्भवली आणि त्या परिस्थितीचा उल्लेख घेऊन या मॉक पार्लमेंटमध्ये सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष यांच्यामधल्या विविध संभाषणाच्या विषयीची चर्चा ही या मॉक पार्लमेंटच्या माध्यमातून घडवून आणण्याचं काम हे महिला मोर्चाच्या माध्यमातून झालेलं आहे। या अशा चर्चेमधनं नवीन तरुण पिढीला पार्लमेंट कसं चालतं, संसद कसं चालतं आणि कशा पद्धतीचे विचार ठेवल्या जातात आणि त्या विचारामधनं बोध आपण काय घेतला पाहिजे याच्या विषयीचं एक व्यवस्थित चित्र तयार करण्याचं काम हे आज झालेलं आहे। मला खात्री वाटते की याच्यामधून तरुण पिढीला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, राजकीय कार्यकर्त्यांना देखील शिकण्यासारख्या आहेत।
विशेषतः याचं लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे थेट प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं असंख्य लोकांच्या मोबाईलवर, असंख्य लोकांच्या लॅपटॉपवर थेट हे बघायला मिळणार आहे आणि त्याच्यामधनं अनेकांचा फायदा होईल अशी माझी खात्री आहे. मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड. 38 वर्षाची विश्वसनीय परंपरा. आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल. कीटकनाशके, बी बियाणे, खते तसेच बॅटरी पंप, HTP पंप, हात पंप, टोकन यंत्र, सायकल कोळपे, ताडपत्री, कडबाकुट्टी, हाऊस पाईप, पेट्रोल पंप, अर्थफोगर, ड्रिप इंजेक्टर, वॉटर पंप, ग्रास कटर, चेनस्वा, वीडर, हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील. आमचा पत्ता 5 नंबर गेट समोर, कृष्णा बँके शेजारी, शनिवार पेठ, मार्केट यार्ड, कराड 415110. संपर्क देशमुख बंधू 8600771123 आणि 9527629625.